आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। मी प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या महिला अध्यक्षा राज्याच्या आलेल्या आहेत, त्यांच्या समोर मी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आमची जायकवाडी पाटबंधारे विभागामध्ये जी कार्यकारी अभियंता म्हणून आहेत, ज्यांचं नाव आहे प्रिया लांजेकर, त्या उपस्थित नसल्यामुळे मला नाविलाज असतो एक जायकवाडीचा कर्मचारी ह्या नात्याने जायकवाडी जलसंपदाच्या वतीनं मी सदरील महिला आयोगाला निवेदन दिलेलं आहे की महिला एक क्लास 1 अधिकारी असून सुद्धा उपस्थित नाही, हे मनाचं माझून दुःख आहे आणि मी वेदना बी सहन करत आहे आणि त्या बाईचा म्हणजे निषेधही करत आहे की अशा गोष्टीला यायला पाहिजे। अशा महिला अत्याचार आहे, काही जाळपोळ असते महिलावर, काही महिलावर असा आहे की आरोप लावून जाळून टाकतात। मनाचा उद्देश असा आहे की कोणीही सुनावर, मुलावर, मुलीवर कोणाचाही अत्याचार होऊ नये, ह्या उद्देशाने महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि जे मार्गदर्शन केलं, मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। मॅडम कडे काय मागणी केली नेमकी तुम्ही? मॅडम कडे मागणी अशी केली की जी जायकवाडीमध्ये काल परवा जे आंदोलन, म्हणजे आंदोलन म्हणता येत नाही पण मुळात आमच्या रास्त मागण्या, जे की आम्हाला ड्रेस नाहीत, 6 वर्षापासून ड्रेस नाहीत, गणवेश नाही, आणि गणवेश नाही असल्यामुळं आम्हाला शेतामध्ये फील्डवर जात असताना आम्हाला शेतकऱ्याकडून दरोडेखोर समजून मारहाण होत असते। त्यावेळेस महिला सुद्धा कॅनन इन्स्पेक्टर म्हणून आहेत आणि कॅनन इन्स्पेक्टर असताना कोणी मोजणीदार आहे, कोणी डीके आहेत, हे ज्यावेळेस आमचे उपविभागीय अभियंता व जायकवाडी पाटबंधारेचे शाखा अधिकारी यांनी जी जबाबदारीनं कॅनलचं पाणी नियंत्रण करण्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात सुद्धा त्याला 24 घंटे असं समजतात की अति आवश्यक सेवा यामध्ये बसल्यामुळे त्याला 24 घंट्याची ड्युटीमध्ये जावं लागते। म्हणजे रात्री बेरात्री कुठे कॅनल फुटल, काय फुटल याची जबाबदारी घेत असतात। परंतु आमच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेवार ह्या कुठेही दिसत नाहीत। मागील काही दिवसाखाली असे झाले होते की एका झोपडपट्टीमध्ये पाणी, कॅनल फुटून पाणी शिरले होते। त्यावेळेस आमचे उपविभागीय अभियंता कडूकर साहेब, तसेच आमचे जायकवाडीचे शाखा अधिकारी 25 शाखेचे मेन कॅनलचे गजानन वैरागर साहेब यांनी सर्वांनी नियंत्रणात पाणी आणले आणि झोपडपट्टीला वाचवले। आणि विशेष पगारीचा 2 दिवसापूर्वी त्याच्या संदर्भात सांगा। पगारीला असं आहे की ज्या कार्यकारी अभियंता आहेत प्रिया लांजेकर, त्या परभणीचं हेडक्वार्टर असताना हेडक्वार्टर सोडून बाहेर जाता येत नाही, परंतु 2-3 दिवस त्या रेस्ट हाऊसला राहतात, विश्रामगृहात राहतात, पुन्हा जातात पुण्याला, तर पुन्हा 15 दिवस, महिनाभर येत नाहीत। त्यामुळे आमच्या पगारी लांबतात। आम्हाला असं आहे की काही महिला असतात, काही महिलाला डिलिव्हरी असती, कोणाला काही असते, म्हणायचा उद्देश की रजेवर जावं लागते, काही जीपीएफ उचलावं लागतात डिलिव्हरीसाठी महिलांसाठी। तर त्यावेळेस त्यांनी ते मार्गदर्शन, कोणाची सह्या घ्यायच्या, आम्ही चोराच्या घ्यायच्या का? आम्हाला फक्त कार्यकारी अभियंत्याच्या सह्या झाल्याशिवाय पुढील कारवाई होत नाही। मागणी काय आता? मागणी हीच आहे की जायकवाडीचे कर्मचारी, ज्यांना महिला असो पुरुष असो, वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 3चे कर्मचारीवर जी जबाबदारी असते त्यांना गणवेश देण्यात यावे, महिलाला गणवेश देण्यात यावे, जेणेकरून शेतकरी लोक असे चोर समजू नये की फक्त यांनी कर्मचारी हे नात्याने त्यांना गणवेश देण्यात यावे। आणि पुरुषांना पण जे मुलं असतात ते नवीन लागलेले, त्यांना यातलं काय माहित नाही, ते माझ्याकडे GR आहे की कॅन इन्स्पेक्टर महिला असो पुरुष असो, कालवा चौकीदार असो, डीके असो, असे जे लोकांना गणवेश दिला पाहिजे, हीच माझी प्रथम मागणी आहे।